पूर्ण पाऊस पडतोय त्या. तुमची थोबारा काली, तुमची हेल्मेट काली, तुमची गाडी काली, तुम्ही काली दिवाळ्याच्या रे बांडगुलं. पर आमची खराब आहेत, काय करणार. दाखव जरा सेन्सरचा इश्यू. एक प्लेट मेंढीवड्यामध्ये एवढं काम होतं. जिंदगीमध्ये आजी मित्र असतील ना, दुश्मनाची गरज नाही भाई. तुम्हाला शपथ सांगतो भाई, लिहून देतो तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली आहे आणि भरपूर दिवसानंतर आम्हाला मुहूर्त भेटला आहे जारवीच्या शूटचा. आणि आपले जारवी समोरच आहे. रात्री पावसाने तर वॉश केली, मी सुद्धा वॉश केले. सो प्रथमेशला भेटू, चैतन्याला घेऊ आणि निघू. गणपती बाप्पा मोरया. लक्षात नाही ते मला बल्लाक लावा घेतलं की नाही बा. आणि आमच्याकडे पार्किंग बघितलं तुम्ही, अशा गाड्या लावतात ना माणसं जाऊच शकत नाहीत. आणि जो कवर टाकला आहे तो आपल्या जारवीसचा कवर आहे, आपल्या सखीवर टाकला आहे. ती माझी जुनी गाडी शाईन, त्याचं नाव सखी आहे. घ्यायला येऊ का आंघोळ घालायला येऊ? एक तास झालं इथं उभं राहिलो आम्ही. काय आहे का नाही जायचं ना रेडीमध्ये भाई. चला फायनली शूट करायला आलो. पण ते बोलतात ना, मुहूर्त नसेल कुठल्या गोष्टीचा तर काय नाही होणार. एवढं धावत पळत आलो, सगळ्या गोष्टी केल्या. कॅमेरा आणला, 360 आणला आहे, मोबाईल आणला, सगळ्या गोष्टी प्रॉपर चालू होत्या. मग बोलतात ना की देवाला पण पाया बाबा नाही होणार ना. मारंगा असतो का हा समोरचा माणूस दिसतो ना, तो मागून चाललाय, त्याच्यामुळं सगळे सीन चालू आहेत. बाकीचं काय नाही. म्हणजे लोक बोलतात ना ते काळा टिक्का लावला नजर जाते, पण हा माझ्या आयुष्यातला असा आहे काळा टिक्का ना, ज्याने माझ्या नजर नाही निघत, माझ्या आयुष्याचे घोडे लागतात. हसतोय बघा, निर्लज्ज हसतोय. काय फोटोशूट करण्यासाठी सोनी आणला होता माझा. सीन बघा आला, दाखव जरा. सेन्सरचा इश्यू, त्याचे करते धरते इकडे. काय झालं माहीत नाही. बाहेर जेव्हा चालू केला कॅमेरा प्रॉपर चालू होता, काय उंगल्या गेला माहीत नाही, लागलेत. नाही तर हा सीन नाही माहिती मला की कितीचे लागलेत. आता हसू का रडू मला हे कळत नाही सध्याच्या सिच्युएशनला. की म्हणजे एवढी मेहनत करा, एवढं सगळं करा. मी एक तर काल सॅटर्डेला डबल शिफ्ट करून आलो मॉर्निंगपासून. रात्री मी 11:30-12ला घरी जाऊन सगळं तयारी केल्यात आणि झोपून उठलो आहे सकाळी 6 वाजता. का? कारण की शूटला यायचं. आणि ते होतं मला नाही माहिती का हसतं, पण भाई एवढा घाण सीन आहे ना माझ्या आयुष्यात. म्हणजे जर कुठली चांगली गोष्ट होणार नाही ना तर नाहीच होणार ती गोष्ट. मग मी किती पण जोर लाव बोलतात ना, तुम्ही थकायचं नाही, थांबायचं नाही, निगेटिव्ह गोष्टी विचार करायचं नाही, पॉझिटिव्ह राहायचं, सगळ्या गोष्टीला हा बोलायचं. मी सगळ्या गोष्टी हा बोलतो, सगळं करतो, पण काय नशीब लावून जातं ना भाई, आपली विषयच नाही. बघू आता प्रथमेशच्याच मोबाईलवर शूट करतो सध्यासाठी. व्हिडिओ शूट त्याच्या मोबाईलवर करतो, फोटोशूट पण आता बहुतेक त्याच्या माझ्या दोघांच्या मोबाईलमध्ये करू. माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. आणि असं सर्व्हिस सेंटर बंद असेल, आता एक दिवस सुट्टी काढून मला सर्व्हिस सेंटरला जावं लागेल मोबाईल बनवायला, आपलं कॅमेरा बनवायला. सो जशी अपडेट असेल तुम्हाला देईल. सर्व्हिसमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट ॲड केली, स्टिकरिंग. होप्सो तुम्हाला आवडतील, मला खूप आवडले आहेत स्टिकर. सेक्सी वाटतं दावा बाईक. माझं शूट ठेवलं, भाई तिकडे शूट करतो. प्रथमेशचे वेगळे चोचले असतात, काय नाही बोलू सर. हे बघा बाईकवर सामान ठेवलं भाई लोकांनी, काय बोलणार, काय नाही बोलू शकत ना. एक्सप्लोरर आहे आम्ही आता. हा हे न्यू 150 रुपीजचे आहेत. हां 150 रुपीजचे आहेत. खूप म्हणजे प्रायझिंगप्रमाणे प्रॉपर आहेत, बट खूप इम्पॉर्टंट भाई, खूप इम्पॉर्टंट. ह्याने ना एवढा वाईड अँगल भेटतो ना मला, म्हणजे मागच्या सगळ्या काढायचं. म्हणजे मला जेव्हा पिलियन बसून आपल्या मागे
तेव्हा हाफपर्यंत कॅमेरा ना हा ब्लॉक होतो, हा एवढा कॅमेरा ब्लॉक होतो, एवढ्यामध्ये मागचं दिसत नाही. सो ह्या छोट्या कॅमेऱ्यामुळे मला खूप म्हणजे खूप बेस्ट वाटतं. एवढा मोठा वाईड अँगल भेटतो ना. आता इथून बघा ना, हां दोघांमध्ये चेक करा. मला भाईने थंडीचं जॅकेट आणायला लावलं, माझ्या दुसरं जॅकेट नव्हतं, थंडीचं जॅकेट आणायला लावलं भाई. पूर्ण भिजलोय भाई, पूर्ण भिजलोय बघ, पूर्ण भिजलोय. आणि त्या माणसाला लाज नाही वाटत आहे मी एवढं भिजलो तरी. आणि त्या हागऱ्याचं शूट करतो तो तिकडं, मी सगळं काढून ठेवलं आता माहिती आहे. जिंदगीमध्ये असे मित्र असतील ना दुश्मनाची गरज नाही भाई तुम्हाला, शपथ सांगतो भाई, लिहून देतो तुम्हाला. या ऐसे मेरे दोस्त है ना, हाँ कुछ नहीं घेने का लायकी की नहीं है, उधर घेऊन जाएंगे ना अपनी इज्जत काढेंगे ऐसे लड़के. हारा मी लोक मला बोललं शूट करू. आम्ही मस्त कॉन्सेप्ट घेतली, व्हिडिओ घेतली, सगळं आई शूट करायचं भाई. तर प्रथमेने दाखवले अशी शूट करायचे, तर प्रथमेच्या मागे लागला. विचार करा कुठून आणले त्या लोकांना मी. बघू कसं शूट होतं तुम्हाला लवकर कळेल, आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर टाकेल. आणि ती रील यूट्यूब शॉर्ट्सला पण येईल. तर बघू जसं जसं होईल तसं तसं तुम्हाला अपडेट देत राहील. आणि हा व्लॉग तसाच चालू राहील, जसं संपेल तुम्हाला सांगेल. हेल्मेटला बिल वाटतो हां एकदम सेक्सी वाटतो. हेल्मेट चांगलं आहे, बाईक चांगली आहे, पोर आपण काय नाही करू शकत ना. तुमची थोबारा काली, तुमची हेल्मेट काली, तुमची गाडी काली, तुम्ही काली दिवाल्याच्या रे बांडगुलं. प्रथमेश मला शिवेंचे ब्लॉग नाही बनवायचे, त्यामुळे शिस्तीत राहायचं. ऐकलं बा, ऐकलं काला आहे मी पावडर लावलं. पावडरला पावडर इथलं बा, इथलं. ये मेरा फेस रिवील नहीं कर. अरे दिखेगा नहीं फेस तो रिवील कैसे होएगा. हेल्मेट घेऊन चला. ये डिस्टर्बन्स करा भाई, इधर शूट चालू है भाई शूट इधर से लोग आते हैं गांव खेड़े से, और इधर मुंबई में अपना हाँ ना, गाँव खेड़े से आते हैं और मुंबई में शूट करने आते हैं, गरीब लोग, गंगा निवास वाले. जा 1 2 3. चैतन्याला मी आता थोड्याने डब्बा आणून देणार आहे, झालं की त्याचं म्हणजे मस्त धुवून करून माझं शूट करेन. तो परत जा हागलास ना, तिथून हागला ना, मला माहिती आहे. आणि ना मोमेंट मध्ये जा प्रॉपर, मुंडी खाली शोध. इथं लिहिलं हागरा आहे बघ, इकडं हागरा लिहिलं, हागरा का नाही हागणार जवळ नको, पिंपल्स दिसते भाऊ. चल डिस्टर्ब नको करू. हो 1 जा हेल्मेट घाल. इकडे बघ तिथं, आणि इकडे जॅकेट बघ. आणि आमचं डीओपी साहेब व्हिडिओ काढतोय. हे बघ क्लास रे, मस्त आलाय. हा आता हेल्मेट घातलं चांगलं वाटतं. हेल्मेट तेच तुला बोल, हेल्मेट घाल. हेल्मेट घातलं की चेहरा किती छान वाटतं. खबर आमची खराब आहेत, काय करणार. फोटो क्लास आलाय ना आंब्या, एक नंबर आला. अरे मोबाईल कोणाचा आहे भाई, विषय आहे का भाई. आता जो माझा मोबाईल पाडला त्याच्याबद्दल काय सांगू शकतो तू. त्या सांग असं सांगतो की तुझा मोबाईल बनवते, तू बनवते साला. तू पण होतीये साला. आला ना तू खाली, मला खाली भेटला शिवाय पाऊस चालू आला. त्याच्यानंतर ए इकडे पण आलो, तुला थांब, थांब इकडे आलो तर कॅमेरा खराब केलास तू काय. आणि आता ह्याच्यानंतर माझा मोबाईल पाडला. पण नक्की कोण आहे. तुला एक कळतंय का, आपण जेव्हा चैतन्याला दलिंदर आहेस, बाकी काय नाही कळत मला. चैतन्याचं नाव नको घेऊ. तेव्हा आपण चैतन्याला आल्याला गेलो तेव्हाच पाऊस चालू झाला होता थोडा थोडा. काय वाटतं चैतन्य, हे कारण आंघोळ करून आला नाही, आंघोळ करून आला, आंघोळ करून आला असता ना हे सगळं व्यवस्थित होतं. जायला हे घाल, मी असं वॉक करून येऊ इथं. इथं उभा राहा, हेल्मेट घाल. बदक वॉक, बदक वॉक. स्टील घेतो ना. हा स्टील घेतोय लोक. नाही काय ना लोक, हे गंगानेरच्या लोकांना अशा गोष्टी कळत नाहीत. हे टेक्नॉलॉजी भाई नक्की काय सीन आहे म्हणजे शूट पण करून द्यायचं नाही पावसाला. पूर्ण पाऊस पडतो, पूर्ण पाऊस पडतो इथे. आता स्लो आहे
2-3 शॉर्ट्स राहिलेत ते कंप्लीट करायचे पण बाई पाऊस आला. मी अजून एक आउटफिट आणलं आहे म्हणजे वरती फक्त टी शर्ट चेंज करायचं आहे मला. ते कसं शूट करणार भाई अशा पावसामध्ये सांगा मला. साला ये नसपंती लगाने वाला लोग किधर मिलते मालूम नहीं मेरे को. मारेंगे एक दिन सबको, समझा ना. हरामी लोक. वाटत नाही का माझं शूट व्हावं, माझ्या सोनुकलीचं शूट व्हावं, माझ्या जार्वीचं शूट व्हावं. हां किती सेक्सी दिसते पावसात. मला असं वाटतं आता ह्याचं शूट प्रॉपर तामिनी घाटातच होणार आहे किंवा आता मध्ये एखाद्या शूटला कुठे जाणार आम्ही तेव्हा नक्कीच टाकू. काय दिसते यार. कोणी पण ह्याच्या प्रेमात पडावं, कोणी सुद्धा. पण माझी आहे ही जार्विस, माझी आहे. सो कोणी पण पडू नका रे प्रेमात. हे मेरा है मेरा बच्चा. चला म्हणून आम्ही पाऊस आला म्हणून आम्ही ब्रेक घेतला. ओके आता थोडा कमी झाला म्हणून म्हटलं शूट स्टार्ट करावं. तर हा जो सफेद शर्टवाला दिसतो ना प्रथमेश, ह्याला मेदूवडे चारले म्हणून तो त्याचं शूट करतोय आणि हा याचं शूट करतोय. ह्या दोघांमुळे मी यांना मेदूवडे चारले नाही म्हणून हे लोक माझं शूट करत नाही. आणि खरं प्लॅन हा मी बनवला, जार्विससाठी मी शूट बनवला, जार्विसचं शूट करायला. पण ह्या दहबदरी माणसाचं काय बोलू. बघ मला पैसे दे, त्याला तुझ्याकडे ट्रान्सफर करतो. पैसे अडव म्हणजे मी तुला पैसे ट्रान्सफर करू, तू त्याला ट्रान्सफर करशील. नाही, तू मला मेंदूवडचे पैसे दे, मी त्याला तुझ्याकडे पाठवतो. बस जा. तो आंघोळ का नाही केली, आंघोळ का नाही केली. आंघोळ न करता शूटवर आलाय आणि ह्याचा काय आंघोळ करू नाही करू सेमच दिसतो. आणि होल्ड होल्ड करतो तो. काय करू. एक तर घालून घालून एवढं भिजलो ना, गरम. थंडीचं जॅकेट दिलं आहे भाईने मला. बोलला तू जॅकेट पाहिजे मला तुझ्या शूटसाठी. थंडीचं जॅकेट घातलं आहे, आत बलाक लावा आहे, वरती हेल्मेट आहे, ग्लोव्ज आहेत. त्याच्यामुळे एवढा भिजलो आहे ना मी. पण याला कोण थोडीशी दया नाही, थोडीशी की अरे बाबा हा ह्याला एवढं भिजला आहे, हे करतोय, मेहनत करतोय, ह्याचं शूट करून नाही. ह्यांना माझं शूटच करायचं नाही. आता व्हिडिओ बघा, आज तारीख आहे किती, आय थिंक सो 31, हां 31 तारीख आहे बहुतेक आज, 31 मे. ओके आजची डेट मेन्शन करून ठेवा. मी लवकरच आजच आय थिंक ट्राय करेल की ब्लॉग एडिट करायचा काय. आणि तुम्हाला दाखवतो 1-2 दिवसात मी ब्लॉग टाकेल, अदरवाईज जर झालं तर लवकरच टाकेल. पण ह्यांनी शूट केलेला व्हिडिओ कधी भेटतात तेवढंच बघा तुम्ही फक्त. भाई अशा आरामात घालवून 1 महिना दिन 1 महिन्यानी. ह्यांना काय कळतच नाही. आज स्वतःचे टाकतील सारं मी लोक माहिती लवकर. आता बघू काय. गरीब आदमी मिला है तो क्या करेगा भाई, करना पड़ता है, पोसना पड़ता है ऐसे लोगों को. चलो देखते साहब हमारा शूट कब करते हैं. अरे 31 मे नाही का, 1 तारीख आहे. काल शेवटचा महिना संपला, आज 1 जून आहे. आणि ह्या महिन्यात काहीतरी स्पेशल आहे ते तुम्हाला कळेलच. पण भाई 1 जून आहे, नक्की बघा तुम्ही लोक. हे लोक कधी व्हिडिओ येतात माझ्या आहे ना इंस्टाग्रामच्या चॅनलला तुम्ही फॉलो करून ठेवा. नाही तुम्हाला कळाल ना कधी मी व्हिडिओ टाकतो, लेट टाकली ना ह्या दोघांची ID मेन्शन करणार मी. पाहिजे तेवढ्या जाऊन शिव्या द्या, काही नाही, कुठल्या द्यायच्या त्या शिव्या द्या, मी आहे तुमच्या मागं. ओके बघ माझ्याकडे असंच थांब. टाकायला पाहिजे याची व्हिडिओ. बघा मित्रांनो, 1 प्लेट मेंदूवड्यामध्ये एवढं काम होतं. फक्त 1 प्लेट मेंदूवडा. जर कुणाला एवढी एका मेदवड्यामध्ये तुमचं फोटोशूट, व्हिडिओ शूट, एडिटिंग सगळं करून घ्यायचे, युअर चैतन्य म्हणून इंस्टाग्रामला चॅनल आहे, त्याला फॉलो करा आणि मेसेज करा आणि आमच्या दोघांचं नाव रेफरन्समध्ये द्या. फ्री 1 मेदूवडा प्लेट बस. कुपन कोड आम्ही तुम्हाला शेअर करू डिस्क्रिप्शन मध्ये. फक्त 1 प्लेट मेंदूवडा द्या आणि हा माणूस न आंघोळ करता आपल्या कामाचं भेटतो. बघा आता चेहरा बघून घ्या, हा भोळा भारा चेहरा बघून घ्या.
वाटतंय दिन पे दिन तेरे भाई की डीओपी बहुत हाई होते जा रही है बच्चे. एडिटिंग भी अच्छी की एडिटिंग भी राहू सगळी. आंघोळ कर व्हायला एडिटिंग तर भाई वाशा एडिटिंग नो डाऊट. 2 शॉट झालेत ना अजून. कडक आंबे शॉट बघ. आंबे शॉट क्लास एडिटिंग कैसा चाहिए ओ डाब डुब 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 वो इधर से उधर से. तू जेव्हा क्लोजअप शॉट घेशील ना त्या क्लोजअप शॉटला तो FPS नाही बसणार 60 FPS किंवा 4K मध्ये पकड. तो सिंगल घेतला तर तू आडवा घ्यायचा बोलतोस ना. भावा तू जेवढं बोलायला डोक्यावरून गेलेलं दिसतं मला. गेलं डोक्यावर आम्ही शूट केलं तेव्हा तू टाइमपास करत आयटम बरोबर ते विसरलो तू. माय हो काय बडबडतोय बदका. हे जे शॉट घेतोय हा फक्त गाडीची घेते मला तर. त्याचप्रमाणे ही KTM. मला एक लॉजिक सांग हां ह्या KTMचा सायलेन्सर एवढा खाली काय. त्याला बेली बॉटम असं म्हणतात. बेली बॉटम. आणि तुला वाटतं पाण्यामध्ये गेल्यावरती चालेल. आता बघू जेव्हा जाऊ पाण्यामध्ये तेव्हा बघू. हे तर तुला माहित नाही ना शेवटी आपण KTM ने भाई, मी तशी बदक सेटिंग आहे, केलेली मी आहे. कुठे पण जाऊ पोहू शकतो. माझ्या गाडीला का नाही घेऊन जाऊ शकत. हे जास्त होतं हे जास्त होतं. बदक आहे म्हणे भाई KTM ने काहीतरी तो टेक्नॉलॉजी. तो हलकवाला बदक नाही की खांदर घेऊन चाललाय आपला गाडी. डोंट अंडर एस्टिमेट द KTM पॉवर. ओके टेक्नोलॉजी आहे खाली आहे. टेक्नोलॉजी आहे. क्या बोलते इसको टेक्नोलॉजी आहे. ह्याच्यामध्ये हे दिलंय त्या लोकांनी एक फील्ड काहीतरी दिलंय त्या लेअरमुळे ते पाणी आतमध्ये जात हा पाणी रिवर्स येतं. रिवर्स येत होतं. हे आम्ही लॉजिक try नाही केलं हे पण- लॉजिक सांगण्यापेक्षा फालतू करतो ना असे लॉजिक सांगला पाहिजे. टेक्नॉलॉजी आहे म्हणे बदक पाण्यातला. टेक्नॉलॉजी आहे. तर मित्रांनो हा जो पाण्यातला बदक आहे तो मीच आहे. हे बघ तो हाच आहे. वय वर्ष 42 आडवं कर ना. तरी पण म्हातारं वाटणार आहे हे बदक. दिवसेंदिवस जवान होत जाणार आहे. जेव पहिला आज काय चारतोय आम्हाला काय खायला काय देतं एवढं शूट केलं त्याचं. अकाउंटमध्ये 5 रुपये आहेत. त्यात जे खाशील ते देईन. आणि अकाउंटमध्ये अशा जास्त निघाले तर पहिलं युट्यूबचं चॅनल सगळीकडे पसरा. हे, सबस्क्राईब लाईक येऊ द्या. कुठे रोटेट इकलं इकलं इकलं. साईडला कर हा ऑटो रोट. शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा. त्या टायमिंगला पैसे वाढणार तेव्हा या भिकाऱ्या लोकांना मी पार्टी देईन. कळलं का. हां सो आता वाजले 11 आणि आमचा फोटोशूट आणि व्हिडिओ शूट झाला आहे. आय नो म्हणजे मनाप्रमाणे आलं पण भरपूर क्लिप घेतला आम्ही लोकांनी आणि मजा आली. आता ताण लागली भूक लागले. प्रथमेश आम्हाला काहीतरी चारणार आहे बघू. इकडा बाग रे माझ्यावर प्रथमेश होता आगाव काटा आणि यू आर चैतन्य भाई. इकडं 40 रुपये मेंदूवड्यामध्ये काम करणारे संघटना. सो शूट झालं आहे आणि आता आम्ही निघतो घरी. ह्याच्या पुढे जरा फिरायचे व्लॉग येतील बघू. प्रथमेशला टाईम भेटत नाही. जर माझा प्रॉपर व्लॉगिंग सेटअप झाला बाईकचा हेल्मेटचा तर मी सिंगल राईड मारेल आणि तुम्हाला नक्की व्हिडिओ टाकेल. तुम्हाला आवडेल म्हणजे असं वाटतं मला तुम्हाला आवडतील. आपण नेहमी फन वगैरे अशा टाकू किंवा जर कुठे चांगल्या प्लेसला जातो आहे आणि तिकडे सांगण्यासारखं खूप आहे त्या तिथली हिस्ट्री आहे तर आपण त्या गोष्टी पण सांगायचा प्रयत्न करू. तर आत्ताचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाला शेअर करा. आपलं यूट्यूब चॅनल नवीन आहे ग्रोथ व्हायला पाहिजे तुमच्या मदतीने. चला धन्यवाद.